आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज़। किन्वट वायरल न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज़। याच्या माध्यमातून माझ्या किनवट आणि माहूर तालुक्यातल्या तमाम जनतेस दीपावलीच्या शुभेच्छा देतो। खरं तर पाहिजे तर मला सांगायला पाहिजे होतं की आपली दीपावली भरभराटीत सुखात आणि आनंदात जावं, पण आज मी फक्त शुभेच्छा देतो, तितकं काही सांगू शकत नाही। यासाठी सांगू शकत नाही की ओला दुष्काळ आणि परतीच्या पावसाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही तालुक्यावर पुष्कळ आसमानी संकट आलेलं आहे। अशा संकटाच्या घडीमध्ये तुम्हाला सुख आणि समृद्धीने जावं अशी शुभेच्छा तर देणार नाही, पण तुमच्या दुःखामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धवजी ठाकरे साहेब पूर्ण सहभागी आहोत। उद्धवजी ठाकरे साहेब आणि विरोधी पक्षनेते अजितजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आमच्या परीनं पुष्कळ प्रयत्न चालू आहे आणि आपलं जे परतीच्या पावसाने नुकसान झालं आणि शेतकरी आता रब्बी हंगामाचं पीक घेऊ शकत नाही, त्यासाठी म्हणूनही रब्बी हंगामाच्या अगोदर आपल्याला शासनाची एक भरीव निधी भेटायला पाहिजे असंही प्रयत्न माझंही, ठाकरे साहेबांचाही आणि विरोधी पक्षनेते अजित पवार साहेबांचाही प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाला यश आलं म्हणजे आपला शेतकरी आपल्या पायावर उभा राहील आणि कमीत कमी पुढची दीपावली तरी चांगल्या पद्धतीनं गोडानी आणि सुखा समृद्धीने भरभराटीत जाईल अशी मी प्रार्थना करतो। आणि काही असेल तरी माझ्या परिवाराच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेरे तरफ से मुख्यमंत्री के नाम से और कृषि मंत्री दोनों के नाम पे एक निवेदन दिया कि हमारे किनवट और माहौर तालुके की वापसी के पानी से बहुत नुकसान हो गया। खड़ा कपास पूरा खेत झाड़ों पर से झड़ गया, झाड़ गिर गए और सोयाबीन के भी जो गंजिया काट काट के रख दिए थे काश्तकार लोग, वो बहने लगे, पूरा सड़ गया। तो आज ये परिस्थिति हमारे मतदार संघ की है, इसलिए आप जल्दी से जल्दी ओला दुष्काळ जाहिर करो। और आज हमारे पास खाने की परिस्थिति नहीं है, तो आने वाले रब्बी हंगाम में हम कैसा क्या स्टैंड होने के लिए, गेहूं है, चना है, कुछ पीक लेना है, तो हमें पैसे की बहुत ज़रूरत है। तो इसलिए हमारा ये जो नुकसान हुआ इसका कुछ ना कुछ हमको ताबड़तोड़ रबी हंगाम का लेने के लिए मिलने को ना, और अब ओला दुष्काळ जाहिर करना, जिससे हमारे शेतकरी इतने बड़े आसमानी संकट में से थोड़ा बहुत बच सकेगा। पीक तो जितना होता उतना तो गवर्नमेंट नहीं दे सकती, देती भी नहीं, हमको आशा भी नहीं है। पर जैसा हमारे एक एकड़ में कम से कम 15 कुंटल 12 कुंटल सोयाबीन होता था, आज 1 कुंटल भी हमारे घर में आएगा कि नहीं आएगा, ऐसी परिस्थिति है। कपास के भाव बहुत अच्छे हैं, पर जो कपास हमें 15-15 10-10 कुंटल कपास होता था, इस साल वो भी हमें 1 कुंटल भी होएगा कि नहीं होएगा, और वो भी हमारे घर में आए तक भी परेशानी है। इसलिए सरकार से हम विनती करें कि अब ओला दुष्काळ जाहिर करो और आने वाले रब्बी हंगाम के लिए हमको कुछ ना कुछ बड़ी निधि जाहिर करके देने में आए। एक्चुअली इस गांव शहर में का 100 फीट का रोड उन्हें घूमा, और गांव खेड़े के जो रास्ते हैं, बड़ा रास्ता जो नेशनल हाईवे का जा रहा, तो वहाँ पे जो गांव खेड़े के रास्ते मिलते, जैसा कमटाला है, अपना लोनी है, आजू बाजू के जो भी गांव है, किनवट से लेके माहौर तक और किनवट से लेके इस्लापुर तक, ये नेशनल हाईवे को जब मिलते तो एक नेशनल हाईवे का रूल्स एंड रेगुलेशन है, और अपने टेंडर में भी, गुत्तेदार के टेंडर में भी है कि नेशनल हाईवे के हाइट तक, जैसा अब नेशनल हाईवे बन रहा है तो 10-10, 12-12 फीट ऊपर हो गया, तो गांव खेड़े के रास्ते नीचे है, तो 10-10, 12-12 फीट जितना भी ऊपर है
उतनी हाइट की 50 मीटर तक समान रोड ले जाने को ना, वो गुत्तेदार की तरफ से, नेशनल हाईवे की तरफ से, और 50 मीटर उसको उतार देना हर रोड। तो जहाँ पे ये लोग गांव खेड़े वाले नेशनल हाईवे के ऊपर आके मिलते, वहाँ पे एक सर्विस रोड चाहिए। ये इसका मतलब क्या है बोले तो, कोई भी मोटरसाइकिल वाला रहो, बैलगाड़ी वाला रहो, कार वाला रहो, जब ऊपर आता है तो ऊपर आके सर्विस रोड पे रुकना, आजू बाजू देखना, लेफ्ट एंड राइट, उसको किधर जाना है उधर वो सर्विस रोड से जाना। ऐसा एक सिस्टम है पूरे भारत देश में। अपने भी नेशनल हाईवे के टेंडर में है, पर हमारे गुत्तेदार आज 2 साल पहले ही बनाने को ना था सर्विस रोड। अब रोड भी बन गया, ऊपर तक आ गया, और मेरे देखने में आया कि कम से कम 30-35 गांव खेड़े के लोग, मोटरसाइकिल वाले बच्चे फटाक से रोड पे चल रहे, दिख रहा नहीं सामने का, एक्सीडेंट हो जा रहा और उनकी जान चली जा रही। परसों की बात है, 3-4 दिन पहले कसारपेट आसोली की तरफ से 2 भोई समाज के बच्चे आ रहे थे और ऊपर चढ़े रोड पे, उनको बस दिखी नहीं माहौल तरफ से आने की, और बस के अंदर आके चूरा चूरा हो गए। मैं इसके बारे में गुत्तेदार से बात करा, और गुत्तेदार बहुत धार्मिक आदमी है, तकरीबन 2 घंटा पूजा करता, गाय को खाना खिलाए बिगर उसके ऑफिस में नहीं आता। उसको बोला, मतलब बाबू इतना धार्मिक है, बोले तो सौों से जाना चले जा रही, कुछ तो भी तो सोच, ऊपर वाला कोई चीज है, और तेरे टेंडर में है तो इसको जल्दी बना। तो लोग आश्वासन तो दिया जल्दी करता हूँ, पर अभी भी एक्सीडेंट होने लगे। तो ये सब चीज़ें मेरे को कलेक्टर के मार्फत नेशनल हाईवे वालों को बोलने का था। और अपनी जो किन्वट शहर के अंदर की 30 मीटर, बोले तो 100 फीट की जो रोड है, वो उसके लिए अभयारण्य का प्रॉब्लम था, सेंसिटिव जोन का। वो लोग हमको एनओसी भी दे दिए कि हम अभयारण्य से दूर है किन्वट। अच्छा। एक तरफ से 3.5 किलोमीटर दूर है, एक तरफ से कम वो जीजा माता चौक के पास 1.5 किलोमीटर दूर है। अच्छा। और अभयारण्य का कायदा है कि आप 1 किलोमीटर तक ही आपका जोन है, 1 किलोमीटर के बाद अभयारण्य का कोई कायदा लागू भी नहीं होता। और 2016 में गवर्नमेंट ने जीआर भी निकाला कि अभयारण्य का कायदा 1 किलोमीटर के ऊपर लागू नहीं होता। फिर भी हमारे पास वो लोग इसका फायदा उठाने के लिए बोल के 18 मीटर के अंदर ही रोड करना चाह रहे थे। उसके लिए हम लोगों ने ऑब्जेक्शन लिया, अभी क्लियरेंस हो गया। तो कलेक्टर और उसकी तरफ से रेलवे उड़ान पुल रुक गए इसमें। तो मैं कलेक्टर साहब को वही विनंती करा कि हमारे गांव की रास्ता तो चौड़ा चाहिए, वो गुत्तेदार भी बना देगा, पर आप जल्दी ऑर्डर दिए तो रेलवे उड़ान पुल का रेलवे डिपार्टमेंट को लेटर लिखना पड़ता। अच्छा। उसमें बहुत लेट होता, तो आप जल्दी दे दो तो रेलवे डिपार्टमेंट को हम लेटर लिखा के नेशनल हाईवे की तरफ से हमारा काम धक्के को लगेगा। ये चीज़ बताने के लिए बोल के मैं कलेक्टर साहब पास गया था। और कलेक्टर साहब ने भी, काफ़ी अच्छे कलेक्टर साहब है, बुद्धिमान कलेक्टर साहब है, उनके पूरा ध्यान में आया। वो यवतमाल कलेक्टर का फॉरेस्ट डिपार्टमेंट का नो ऑब्जेक्शन क्लियरेंस भी देखिए उन्होंने, वो हिसाब से उन्होंने पूरा करने को तैयार है। और शायद नेशनल हाईवे वाले को ऑर्डर भी दे दिए होंगे कि रेल्वे उडान पुल का काम का आप चालू सुरुवात कर दो। आपल्या काळामध्ये पैनगंगा नदीवर बंधारे बांधले, अजून पूर्णत्वास गेले का ते? अजून काय आहेत बाकी? नाही, आमचे आपण ज्या वेळेस पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्याचं सुरुवात केलं, हे माझ्या हिसाबाने 2008-9 पासून सुरुवात केले होते। आणि याच्यामध्ये सँक्शनिंग उनकेश्वरचं बॅरेजचंही झालं होतं, हाई लेवल बॅरेज म्हणतात याला, आणि कोत्तेमार दिगडीचं एक बॅरेज झालं होतं, मोहपूरचं आणि एक साकूरचं बॅरेज, सोबत किनवटचं बॅरेजही त्यावेळेस सँक्शन झालं होतं, आणि एक एंदापेंदाच्या जवळ। तर या किनवटच्या बॅरेजमध्ये थोडं प्रॉब्लेम आलं होतं, हेच अभयारण्याची आट वगैरे आणि कायदा वगैरे दाखवून त्या लोकांनी बंद केलं होतं। मग ते काम किनवटचं थांबलं होतं। बाकी माझं इंदापेंदाचं हाई लेवलच्या बॅरेजचं काम कंप्लीट झालेलं आहे। 3-4 वर्ष अगोदरच पाणी त्याचं थांबून दिलेलं आहे। कोत्तेमार दिगडीचंही बॅरेज कंप्लीट झालेलं आहे। आपलं मोहपूर आणि साकूर इथली बंधाऱ्याचं काम झालं, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, आणि त्याचा लाभ उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भेटत आहे।
माहूरमध्ये 2-3 वेळेस पाणीचं संकट आलं होतं. त्यावेळेस आम्ही कोत्तेमार दिगडीचं बॅरेजचं पाणी सोडून आम्ही माहूरचे तहान भाजवण्यामध्ये काही प्रमाणात यश आलं होतं. अशा प्रकारे चांगले बॅरेजेस झालेलं आहे. त्या भागातील शेतकरी मस्त सुजलम झालेला आहे. आपला ऊसाची लागवड ते लोक करतात. ते सर्व काही झालेलं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आला म्हणून उनकेश्वरचं बॅरेज थांबलेलं आहे. पण मी जयवंत पाटील ज्यावेळेस आदरणीय जयवंत पाटील साहेब आपले इरिगेशन मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांना भेटलो होतो. ते करण्यासाठी तयार होते. पण गव्हर्नमेंट ठाकरे साहेबांची गव्हर्नमेंट गेली तरी हरकत नाही. आता कोणती गव्हर्नमेंट राहिली तर ते काम अर्धवट झालेलं आहे तर अर्धवट करणं भाग्यच आहे. त्या माध्यमातून तेही होऊन जाईल. आणि आमची एक अजून मागणी होती पुष्कळ दिवसापासून, माहूरचं पाणी पुरवठ्याचं कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी माहूरच्या ब्रिजजवळ एक हाय लेवल बॅरेज बांधलं तर मागच्या बाजूला जे दिगडी आपलं हडसणी वगैरे गाव येते त्यांची ओलिताचा प्रश्न सुटेल आणि माहूरचं पाणीचं प्रश्न, एक तीर्थक्षेत्र मोठं गाव आहे, ते पाणी कायमस्वरूपी सुटेल या पद्धतीनं आपण मागणी केलेली होती. आणि ते जयवंत पाटील जे इरिगेशन मिनिस्टर होते आदरणीय जयवंत पाटील त्यांनी मंजूरही केलं. त्याचं टेंडर मार्गावर आहे. तर आता त्याची लवकर टेंडर लागेल आणि ते माहूरचं पाणीचं प्रश्नही सुटेल. अशा पद्धतीनं बॅरेजचं चांगलं भरपूर लाभ आपल्या किनवट आणि माहूर तालुक्याच्या जनतेला झालेला आहे. एकाप्रमाणे तर अगर बघितले तर विष्णुपुरीसारखे मोठे मोठे बॅरेजेस आहेत. फक्त याच्यामधून लिफ्ट इरिगेशन दिलेलं नाही पण आजूबाजूच्या पूर्ण शेतकऱ्यांना बेनिफिट होतो. आणि मी जेव्हा कोत्तेमार दिगडीचं बॅरेज बनवलं होतं म्हणजे लवकर त्याचं पाणी आम्ही अडवलं होतं तर इकडे वडसापडसाचे लोक आम्हाला सांगत होते की नाही साहेब आमची पाणी पातळी वाढली म्हणे. मला कळलं नाही ते कसं वाढते. काय शायद उतार असेल किंवा झरणे जे राहतात ते तिकडच्या भागातले झरणे चालू झाले असेल. अशा पद्धतीनं भरपूर फायदा त्याचं लोकांना भेटत आहे, शेतकऱ्यांना भेटत आहे. सध्या महामार्गाचं काम चालू आहे, एकदम संत गतीने चालू आहे सर. आणि जसं धानोरा ते किनवट खूपच खराब रस्ता झालेला आहे आणि खूप ॲक्सिडेंट होत आहेत. आणि जसं पाणी पडलं की तिथं पूर्ण तो रोड बंद होतो. याबाबत आपल्याला माहीत असेल 2018 किंवा 2019 मध्ये एका अधिवेशनमध्ये त्यावेळेस बांधकाम मंत्री होते चंद्रकांत दादा पाटील. त्यांना मी LAQच्या माध्यमातून प्रश्न विचारलो होतो की आमचा रस्ता 4 वर्षापासून काम चालू आहे, संत गतीनं चालू आहे आणि चांगलं तो काम करत नाही आहे आणि आमचं किनवट ते इस्लापूर जायचं पूर्ण कारभार थांबलेला आहे. तर याला कुठेतरी सस्पेंड करा. तर ते सर्व काही मी जे सांगितलं ते पूर्ण आपल्याला सांगणार नाही. पण त्यावेळचे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील बांधकाम मंत्री तात्काळ त्यांना सस्पेंड केलं त्या गुत्तेदारला. मी त्यांना मग अजून विचारलं की तुम्ही साहेब त्यांना तर सस्पेंड केला पण आमचं रोड जे खराब झालेलं आहे त्याला कसं. तर त्याच्यासाठी त्यांनी त्यावेळेस 16 कोटी रुपये मंजूरही केले होते. पण त्याच्यानंतर माझी निवडणूक लागली. कुठे काय झालं मी त्याच्याबद्दल काही सांगणार नाही आणि सांगू शकत नाही. मग अजून तोच गुत्तेदार काम करू लागला. त्याही गोष्टीला 3 वर्ष झाले. काम बी संत गतीने चालू आहे, चांगलंही काम चालू नाही. रस्ता बी काही बरोबर चांगलं केलेलं नाही, करत नाही आहे. तर तेही गोष्टी मी कलेक्टर साहेबाच्या निर्देशनात आणून देण्यासाठी म्हणून परवा भेटलो होतो. आणि त्याच्यासाठी आम्ही असेल, पत्रकार मंडळी असेल, वारंवार पाठपुरावा करत आहे. पण ह्या गोष्टी ज्यांच्या हातात राहते, ज्यांना पॉवर राहतो त्या लोकांनी कशाला लक्षात घेत नाही आहे की त्या लोकांनी लक्षात घेतलं तर लवकर प्रश्न सुटू सकते हैं. ये संकट की घड़ी में इतना ही आह्वान करूंगा कि आप घबराओ मत. आपके साथ हम हैं. दुख वगैरह तो सभी के ऊपर आता, फिर भी आपके दुख में हम साथ हैं आपके. और हमारे आदरणीय विरोधी पक्ष नेते अजीत दादा पवार और शिवसेना के महान नेते जिन्हें आज पूरा महाराष्ट्र पसंद करता, ऐसे आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब, ये भी आपके साथ में है.
और इन दोनों नेताओं के माध्यम से मुझे ऐसा लगता है कि अपना ओला दुष्काल भी जाहिर होगा 100%। और रबी हंगाम के पहले अब शेतकरियों को अच्छी निधि भी मिलेंगी, जो ज़रूरी है वो ज़रूर मिलेंगी, ऐसी आशा करता हूँ। और आप लोगों को ये दुख के घड़ी पे हिम्मत से रहो, दिन आते रहते, दुख के आते, फिर सुख के भी दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, ऐसी कामना करते हुए दीपावली की शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। अभी के समाचार में बस इतना ही। देखते रहिए हमारा सबसे तेज, सबसे फास्ट, सच्चाई के साथ किन्वट वायरल न्यूज़ नेटवर्क।